या व्हिडिओमध्ये आम्ही त्या 7 शत्रूंबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला नेहमी उद्ध्वस्त झालेले पाहण्याची इच्छा करतात, ज्यांना तुम्ही आयुष्यात थोडेसे यशही मिळवावे असे कधीच वाटत नाही. तुम्ही थोडेसे नाव कमवू शकता, तुम्ही थोडेफार पैसेही कमवू शकता. जितक्या लवकर तुम्ही या 7 शत्रूंना वेळीत चिरडून टाकाल, तितका जास्त वेळ तुम्हाला तुमची स्वप्ने जगण्यासाठी मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच सत्य, प्रेरणादायी व जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सरळ बोलणे मूर्खपणाचे शत्रू नाहीत. तुमचा नाश करू इच्छित असलेली पहिली गोष्ट म्हणजे आत्मशंका. ही आत्मशंका तुमचा पहिला शत्रू आहे. भाऊ, जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास नाही, तर जग तुमच्यावर विश्वास कसा ठेवेल? आणि मी हे करू शकतो, हीच शंका आहे जी तुमचे स्वप्न सुरू होण्याआधीच तुमचे लक्ष नष्ट करते. कारण यामध्ये तुम्ही तुमच्या टार्गेटसाठी काम करण्यास सुरुवात केली नाही. म्हणून स्वतःवर शंका घेणे थांबवा आणि स्वतःबद्दल खूप काळजी करा. तुम्ही स्वतःसाठी जे काही विचार केले आहे ते तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू शकता असा विश्वास ठेवा. तुम्हाला हार मानायची नाही. तुम्हाला पुढील स्तरावरील संघर्षासाठी सतत तयार ठेवावे लागेल. कारण तुम्ही सर्वोत्तम आहात आणि फक्त तुम्हीच ते करू शकता. स्वतःवर शंका घेणे थांबवा. स्वतःसाठी प्रेरणा बनण्यास सुरुवात करा. तुमचे लक्ष, तुमची आवड, तुमची प्रेरक शक्ती असली पाहिजे. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. नंबर 2, ज्याला तुमचा नाश करायचा आहे ते तुमचे स्वतःचे मन आहे. तुमचा कम्फर्ट झोन आहे, ज्याचे तुम्ही गुलाम आहात. कारण ते लहरी आहे. तुम्ही गुलाम झाला आहात. तुमचे मन तुम्हाला विश्रांती घेण्यास सांगते, त्यामुळे तुम्ही आराम करण्यास सुरुवात करता. मन तुम्हाला वेब सिरीज बघायला सांगते आणि रील्स स्क्रोल करायला सांगते. मग तुम्ही आरामात मोबाईलवर वेळ वाया घालवता. कारण तुमच्या मनाला गुलाम बनवून तुम्ही स्वतःला पूर्ण कम्फर्ट झोनमध्ये ठेवलं आहे. आणि तुम्हाला कम्फर्ट झोनची सवय झाली आहे की आता तुम्हाला कष्ट करायला किंवा नवीन काही करण्याची भीती वाटते. इच्छा असूनही तुम्ही ज्या कामासाठी इथे आलो आहात ते तुम्ही करू शकत नाही. तुम्ही जे काम करण्याचा विचार केला आहे, तुम्ही स्वतःसाठी जे टार्गेट ठेवले आहे, त्या टार्गेटचा एकही टी तुमच्याकडे नाही. तुम्ही तुमच्या टार्गेटपासून इतके दूर गेला आहात की आजपासून सुरुवात केली तर प्रत्यक्षात प्रेम काय होते या विचारात महिनाभर घालवायचे. मी का आलो भावा? तुमच्यासाठी मी इथे का आलो? तुम्ही पूर्णपणे वेगळ्या जगात वावरत आहात, जिथे तुम्हाला फक्त विश्रांती, वेळ वाया घालवण्याची आणि कम्फर्ट झोनची गरज आहे. तुम्ही मजा करत आहात, पण तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही तुमच्या आयुष्याचा जितका आनंद घेत आहात तितकाच वेळ तुमच्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही आता कितीही मजा केली तरी तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ कधीच थांबणार नाही. काळ तुम्हाला कधीच आठवण करून देणार नाही की भाऊ, तुम्ही इथे दुसऱ्या कामासाठी आलात आणि काहीतरी करा. आणि हेच तुम्हाला स्वतःला लक्षात ठेवायचे आहे. तर खरे तर तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्हीच आहात. तुमचे धूर्त मनच तुम्हाला मार्गदर्शन करते आणि तुमच्या मनाने तुम्हाला हालचाल करायला पाहिजे. हे आजचे टार्गेट आहे आणि तुम्हाला हे करायचे आहे. तुम्ही पुरेशी झोप घेतली आहे, विश्रांती घेतली आहे. आता कामाला लागा. पण तुम्ही हे करत नाही कारण तुमच्या मनाला विश्रांतीची गरज आहे. त्याला कष्ट न करता सर्व काही हवे आहे. बरोबर? 100 शत्रू मिळून तुमच्यासारखेच आहेत. तुम्ही स्वतःचे जितके नुकसान करत आहात त्यापेक्षा जास्त नुकसान तुम्ही करत आहात आणि मजा करताना तुमचा वेळ वाया घालवत आहात. तुमचे मन, तुमचा आत्मा, तुमचे शरीर सर्व काही अशा कम्फर्ट झोनमध्ये गेले आहे की जर तुम्ही तुमच्या मनाला एखादे नवीन काम किंवा नवीन आव्हान दिले तर लगेच तुमच्या मनात प्रश्न येतो की मी हे करू शकेन का? शत्रू नंबर 3, ज्याला तुमचा नाश होताना पाहायचा आहे तो तुमचा आळशी, उशीर किंवा मित्र आहे. आज नाही तर उद्या करेन. आज मी थोडी झोप घेईन, उद्यापासून अभ्यास करेन. आज मी माझ्या मित्रांसोबत मस्ती करेन, उद्यापासून 8 तास अभ्यास नक्की करेन. आणि उद्यापर्यंत पुढे ढकलण्याची तुमची ही सवय तुम्हाला तुमच्या लक्ष्याच्या जवळही भटकू देणार नाही. कारण एकदा काही सवय लागली की मग उद्याही तुमच्यासाठी येणार नाही. तुम्ही आज विचार कराल की मी उद्या करेन आणि उद्या सकाळी उठून वेळ वाया घालवायला, जसा तुम्ही अनेक महिने करत आहात. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय झाली आहे. आता तुम्हाला कष्ट करण्याची भीती वाटते. पण आज तुम्हाला हे समजत नाही की तुमच्या स्वतःच्या मेहनतीशिवाय तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. पण एकदा का तुमच्या हातातून वेळ निघून गेली की मग तुम्ही इच्छा असूनही कष्ट करू शकणार नाही. तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकणार नाही. कारण मग तुमच्यावर इतके ओझे असेल की मी तुमच्यावर हेच विचार करेन आणि प्रत्येक बाजूने मी तुमच्यावर हेच करेन. मी आता काय केले? माझ्याकडे काही करायलाही वेळ नाही.
त्यावेळी मी माझा वेळ वाया घालवला नसता अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भाऊ, हा आळस सोडा, उशीर करा आणि आजचे टार्गेट पूर्ण करा. आजच्या टार्गेटमध्ये जर तुमचा थोडेही उरले असेल तर तुम्ही आजचे टार्गेट पूर्ण करू शकत नाही, म्हणून तुम्हाला रात्री झोप येत नाही. निदान एवढे टेन्शन तरी असायला हवे. शत्रू क्रमांक 5. शत्रू तो आहे जो तुमचा नाश करू इच्छितो. अपयशाची भीती. भाऊ, तुम्हाला नापास होण्याची भीती वाटते, पण तुम्ही का घाबरता? तुम्ही अजून सुरुवात केली ना. आणि जर तुमच्यात एखादी गोष्ट सुरू करण्याची हिंमत असेल, तुम्ही स्वतःच्या ध्येयासाठी मेहनत करू शकता, मग तुम्हाला अपयशाची भीती का वाटते? कारण जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की कुठे आणि किती मेहनत आवश्यक आहे. तुम्ही कुठे चुकत आहात आणि ते स्वीकारा. तुम्ही अपयशी झालात तरी ते तुमचेच आहे. शेवटचे वर्ष कमी असेल तरीही तुम्ही मजा वाया घालवली आहे. म्हणून जर तुम्ही वर्षभर मेहनत केली आणि तुम्हाला हवे तसे फळ मिळाले नाही तर तुझे वर्ष खराब झाले असे वाटते का? भाऊ, त्या वर्षात तुम्ही खूप काही शिकलात आणि तुम्ही नापास झालात तर समजा मी 90 मिळवले होते आणि 10ची कमतरता होती, त्यामुळे मला त्या 10वर लक्ष केंद्रित करावे लागेल. आता तुमच्या त्या 10 चुका होऊ शकतात. तुमचे दिशा असो किंवा वेळेचे व्यवस्थापन. भाऊ, अपयशाला घाबरू नका, कारण यश तुम्हाला जितके शिकवू शकत नाही तितके अपयश तुम्हाला कधीच शिकवू शकत नाही. तुम्हाला फक्त शिकत राहायचे आहे आणि पुढे जात राहायचे आहे. हार मानू नका, थांबू नका, अपयशाची भीती विसरू नका. तुम्ही सतत मेहनत कराल, आज नाही तर उद्या यश मिळेल. पण अपयशाच्या भीतीने तुम्ही थांबले नाहीत तर तुम्ही कष्ट करायला सुरुवात केली नाही. असे केल्यास तुम्हाला अनुभवही येणार नाही, नवीन काही शिकता येणार नाही आणि मी खूप कष्ट केले हे सांगण्याची संधीही मिळणार नाही. तुमचा एक 5वा शत्रू आहे जो तुमचा नाश करू इच्छितो आणि तो म्हणजे तुमचे वाईट वेळेचे व्यवस्थापन. तुम्ही म्हणत राहता की तुमच्याकडे काही करायला वेळ नाही. भाऊ, मला काही करायला वेळ मिळत नाहीये. तर भाऊ, वेळ सर्वांसाठी समान आहे. प्रत्येकाकडे दिवसात समानच 24 तास असतात. सेकंदांची संख्या समान असते. फरक एवढाच आहे की तुम्ही ते 24 तास कसे व्यवस्थापित करता, तुम्ही त्यांचा कसा उपयोग करता. कारण ही तुमची स्वतःची दिशा आहे आणि तुम्ही तुमचा वेळ योग्य प्रकारे वापरत आहात की नाही हे सांगण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही. तुम्ही स्वतःला ओळखले पाहिजे की वेळ कुठे जात आहे. सोशल मीडियावर जात आहे, मित्रांसोबत जाणे किंवा झोपणे आहे. आणि तुम्ही कोणता मोंगळ फोडू शकता? तुम्ही असे आहात की ज्यांच्याकडे तुमच्या लक्ष्यासाठी स्वतःसाठी वेळ शिल्लक नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमचे 24 तास व्यवस्थापित करू शकत नाही तेव्हा तुम्ही कसे पुढे जाल? जर तुम्ही प्रत्येक सेकंदाला स्वतःसाठी वापरायला शिकू शकत नसाल तर तुम्ही कोणती मेहनत कराल? तुम्ही यशस्वी व्यक्ती बनू शकणार का? त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे, त्याचा योग्य उपयोग करा. पेन आणि कागद घेऊन बसा आणि तुमचा प्रत्येक तास कुठे वाया जात आहे ते पहा. वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला शिका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतेही काम नीट करू शकणार नाही. कृतीची वेळ आता आली आहे. काहीतरी करण्यासाठी कधीच उशीर झालेला नाही. 6 क्रमांकाचा शत्रू जो तुमचा नाश करू इच्छितो तुमचे स्वतःचे नकारात्मक विचार आहेत. तुम्ही स्वतःबद्दल इतका नकारात्मक विचार करता की तुम्ही काही सकारात्मक करू शकत नाही. तुम्ही त्या झोनमध्ये प्रवेश करू शकत नाही जिथे तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की भाऊ, तुम्ही हे करू शकता. तुम्ही त्या झोनमध्ये बसला आहात जिथे तुम्ही स्वतःला वारंवार सांगत आहात की मी हे करू शकत नाही, मी इतके मोठे काम कसे करू शकतो. तुम्ही स्वतःला डिमॉरलाइज करत आहात. तुम्ही स्वतःला इतके डिमोटिवेट केले आहे की आता तुम्ही सुरुवातही करू शकत नाही. आणि असं म्हणतात की जसे तुमचे विचार आहेत तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुमची दिनचर्या बनते. त्याचप्रमाणे ऊर्जा आणि तत्सम कंपने तयार होतात. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल जितका नकारात्मक विचार करता तुमच्या आजूबाजूचे वातावरणही त्याच प्रकारे तयार होत जाते. भाऊ, तू बरोबर विचार करत नाहीये म्हणून तुला काहीच चालत नाहीये. त्यामुळे या नकारात्मक विचारातून बाहेर पडा आणि कामाला लागा. इतर कोणीही तुम्हाला सांगायला किंवा तुम्हाला समजावून घेऊन येणार नाही आणि तुमचे काम करणार नाही. तुमचे लक्ष हेच तुमची मेहनत आहे. तुम्हाला तुमचा लढा स्वतःला लढावा लागेल आणि जर ते एकाच वेळी होत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा आणि पहा कोणते जीवन संपत आहे आणि प्रयत्न केले तरी कोणते जीवन संपेल. प्रयत्न केला तर पुन्हा एकदा बघा. कुणास ठाऊक, हा प्रयत्न तुमचा शेवटचा प्रयत्न असू शकेल आणि तुमचे यश या प्रयत्नानंतर लिहिले जाईल. खरी मजा तेव्हाच असते जेव्हा तुम्ही खाली पडता आणि उठता. हार स्वीकारणाऱ्यांपैकी तुम्ही नाही हे साऱ्या जगाला दाखवून द्या. लढावे लागेल,
विजेत्यांमध्ये शत्रू क्रमांक 7 आहे. तुमचा 7वा शत्रू जो तुमचा नाश करू इच्छितो ती तुलना आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःची तुलना लोकांशी करत आहात. हे त्याच्यासोबत घडले, माझ्यासोबत असे का झाले नाही? त्याच्यासोबत असे घडले, तो सफल का झाला नाही? मी का सफल झालो नाही? त्याला हे सगळं का मिळाले नाही? मला ते का मिळाले नाही? तो माझ्यापेक्षा कष्टही करत नव्हता, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत. त्याने माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. भाऊ, तू इथे तुलना करायला आला आहेस का? तुमची तुलना फक्त तुमच्या कालशी, तुम्ही काल काय होता आणि आज काय आहात आणि उद्या तुम्हाला काय बनायचे आहे याच्याशीच असायला हवी. तुम्हाला फक्त तुमच्या कालपेक्षा चांगले बनायचे आहे आणि तुम्हाला स्वतःची तुलना कोणाशीही करण्याची गरज नाही. प्रत्येकाची संघर्ष, प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाचे नशीब आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तुमचे वेगळे आहे. तुमचे मन, तुमचे आयुष्य, तुमचं टार्गेट, तुमचं आयुष्य हे सगळं वेगळं आहे. मग तुलना करणं बंद करा. इतरांच्या यशाचा हेवा का करताय? तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही तुमच्या यशाने इतरांना हेवा वाटावा. तुम्ही काय करू शकता ते त्यांना दाखवा. अशी तुलना करून जेलसीचे मन 6ने कमी करून काय कराल? एवढ्या वेळात ते अजून पुढे जातील आणि तुम्ही त्याच जागी राहाल. तुम्हाला वाटते की अर्धवट प्रयत्न केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या 100% मेहनत तुमच्या लक्ष्याला देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी व्हाल हे विसरू नका. अर्ध्या मनाने केलेले प्रयत्न कधीही यशस्वी होत नाहीत. जे पूर्ण निष्ठेने आणि पूर्ण शिस्तीने परिश्रम करतात त्यांनाच यश मिळते. कारण त्यांना माहीत आहे की जर ते थोडेसे चुकले तर ते त्यांच्या गंतव्यापासून खूप दूर होतील. म्हणून जर तुम्हाला आत्मविश्लेषण करून तुलना करायची असेल तर तुम्ही हे पाहावे, असे करा की मी गेल्या वर्षी ही चूक केली आणि आता ही चूक मी यावर्षी करणार नाही. माझ्या स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्यावर कठोर परिश्रम करा. जर काही उणीव असेल तर मी ते भरून काढेन आणि उत्तम गोष्टी करेन. ही एकच तुलना असावी. स्वतःचे शत्रू बनणे थांबवा. स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. तुम्ही काल काय चूक केली ते फक्त लक्षात ठेवा. चूक का झाली यावर लक्ष केंद्रित करा. त्यातून शिकण्यासाठी वेळ द्या. त्याची पुनरावृत्ती करू नका आणि त्यात सुधारणा करा. अधिक करा आणि पुढे जा. लोकांच्या गर्दीत सामील होऊ नका. जगापासून पुढे जायचे असेल तर जगापासून वेगळे व्हावे लागेल. बेटा, काही होणार नाही. म्हणून जर तुम्ही हे 7 शत्रू तुमच्या आत ठेवले असतील तर त्यांना बाहेर टाका. कारण जोपर्यंत तुमचा स्वतःचा शत्रू तुमच्या आत बसलेला आहे तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला समजले असेल की हे सर्व तुमच्यासोबत आहेत. हे असे का होत आहे? कारण तुम्ही सुद्धा तुमच्या या सर्व शत्रूंचे बळी आहात. म्हणजे तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणीही भारी लोक नाही, तुम्ही स्वतःच तुमच्या विनाशाचे कारण आहात. म्हणून त्यांच्याशी लढा, त्यांचा पराभव करा, त्यांच्यापासून जिंका. कारण जेव्हा तुम्ही तुमच्याच आतल्या शत्रूंवर विजय मिळवाल तेव्हा तुमच्या यशात कोणतीही अडचण येणार नाही. आणि मग बघा, तुम्ही फक्त स्वतःलाच नाही तर ज्याने देश जिंकला आहे तो देश जिंकला आहे हे समजल्यामुळे तुम्ही स्वतःला गौरव मिळवून द्याल. जर तुम्ही जग जिंकले असेल तर तुम्हाला तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आधी तुमच्या आतल्या शत्रूंवर विजय दाखवा. मग तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित हा संदेश कोणाचं आयुष्य बदलू शकतो. अशाच सत्य, प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एका नव्या